विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 5वी प्रकरण 10वे कालमापन आणि उदाहरण संग्रह 43. गणित जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. शिकवलेल्या समजल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करू. काय दिलेला आहे पहिला प्रश्न, काय प्रत्येक घड्याळात दाखवलेली वेळ त्या खालील चौकटीत लिहा. इथे बघा किती दाखवली, 2च्या आणि 3च्या मध्ये आहे आणि हा तास काटा 2 आणि 3च्या मध्ये आहे आणि मिनिट काटा कुठे आहे, 5 वर आहे. तर किती वाजून, तर आता तुम्हाला घड्याळ किती वाजले हे ओळखता येतच असेल, म्हणून किती, 2 वाजून किती, 25 मिनिटे, 25 मिनिटे, 2 वाजून 25 मिनिटे किती वाजलेले आहेत पहिल्या घड्याळात, तर 2 वाजून 25 मिनिटे. दुसऱ्या घड्याळात 8 वाजून किती, 8 नाही, 8 आणि 7च्या मध्ये आहे म्हणून 7 वाजून, अजून पूर्ण 8 वाजलेले आहे म्हणून 7 वाजून किती, 50 मिनिटे. तिसऱ्या घड्याळात किती वाजलेले आहेत, आता 8 वाजून गेलेले आहेत, हा मिनिट काटा 1 वर आहे म्हणून 8 वाजून 5 मिनिटे. आणि शेवटच्या घड्याळात किती आहे, 4 आणि 5च्या मध्ये आहे, अजून 5 वाजलेले नाही म्हणून 4 वाजून किती हे, 5 मिनिटं, 10, 20, 30, 40, 50, 60, काय बोलतो मी, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि 40 म्हणून 4 वाजून 40 मिनिटे चौथ्या घड्याळात वाजलेले आहेत. दुसरा, काय चौकटीत लिहिलेला वेळ त्यावरील घड्याळात काट्यांनी दाखवा. तर इथे 4.5 म्हणजेच किती, जर आपण तास काटा दाखवला, तास काटा कुठे असणार आहे, तर 4 आणि 5च्या मध्ये, आणि मिनिट काटा कुठे असणार आहे, तर 6 वर, म्हणून हे किती, 4.5 झालेत, असा आपल्याला काढावं लागेल. त्याच्यानंतर 9.15 म्हणजेच 9च्या थोडंसं पुढे, म्हणजे तास काटा कुठे असेल, आणि 9.15 म्हणजेच किती, तर 9 वाजून 15, आणि 4.5 म्हणजे 4 वाजून 30 मिनिटे, म्हणून 4.5 म्हणजे 4 वाजून 30 मिनिटे म्हणजेच किती, 4.5. इथे 9.15 म्हणजेच 9 वाजून 15 मिनिटे म्हणजेच किती, 9.15. म्हणून जर तास काटा इथे असेल तर मिनिट काटा कुठे असणार आहे, 3 वर असणार आहे. पुढचं 4:45 म्हणजे 4 वाजून किती मिनिटे, तर 45 मिनिटे, 45 मिनिटे, म्हणून 4 वाजून, म्हणून जवळजवळ 5च्या जवळजवळ तास काटा आणि मिनिट काटा कुठे असणार आहे, तर या 9 वर, म्हणून हे झाले 4:45. आणि 11 वाजून 20 मिनिटे, तर 11 वाजून 20 मिनिटे म्हणजेच 11 वर काय असणार आहे, 11 वाजून 20 मिनिटे, तर 11च्या थोडासा पुढे काय असेल, तास काटा असेल, आणि 20 मिनिटं म्हणजेच कुठे येणार आहे, तर मिनिट काटा कुठे, 4 वर येणार आहे, अशा आपल्याला दाखवता येईल. काय दिलेलं आहे, प्रश्न तिसरा, नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचते, तर या प्रवासात किती वेळ लागतो. तर इथं आपलं काय करू, पहाटे, नाशिकहून पहाटे असं लिहू, नाशिकहून पहाटे 5 वाजताच म्हणजेच किती, 5 वाजून 00 मिनिटं, किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो, 5 वाजून
0 मिनिटाला मिनिटे ती निघाली आणि पोहोचली निघाली आणि पुण्याला 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 ती बस किती 10:30 म्हणजेच 10 वाजून 30 मिनिटांनी मिनिटांनी पोहोचली. तर बघा एकंदरीत त्याच दिवशी पोहोचली म्हणून 10 वाजून 30 म्हणजे 10 वाजून 30 मिनिटे वजा करा 5 वाजून 00 मिनिटे. तर वजाबाकी करायचे तर 30 शून्यातून 0 गेला 0, 3तून 0 गेला 3 आणि 5तून नाही 10तून 5 गेला 5 आणि हा किती दिला म्हणून 0 म्हणून 5 वाजून म्हणजेच 5 तास म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 5 तास आणि 30 मिनिटे म्हणजेच ती बस पुण्याला पुण्याला 5 तास ती बस पुण्याला 5 तास व 30 मिनिटांनी पोहोचेल. प्रश्न चौथा काय दिलेला आहे रात्री 9:15 वाजता म्हणजेच 9:15 म्हणजेच किती ते पहिले तर लिहून घ्या. तर 9:15 म्हणजेच किती 9 वाजून किती मिनिटे तर 15 मिनिटे. होणारे नाटक वीज गेल्यामुळे अर्धा तास उशिरा सुरू झाले. अर्धा तास म्हणजेच किती 30 मिनिटे 30 मिनिटे उशिरा सुरू झाले. तर म्हणजे ते नाटक किती वाजता सुरू होईल. तर बघा अशा वेळेस काय कराल 9:15 आणि किती उशिरा चालू झालं तर 30 मिनिटे उशिरा म्हणून अधिक करा. तर 5 आणि 0 किती होतात 5 आणि 1 आणि 3 किती होतात 4 म्हणजेच किती 45 मिनिटे आणि किती 9 वाजून 45 मिनिटांनी ते नाटक किती वाजता सुरू होईल तर 9 वाजून 45 मिनिटाने चालू होईल. काय दिलेलं आहे मुंबईहून रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली. तर या प्रवासात किती वेळ लागला. तर मुंबईहून रात्री किती 10 वाजता 10 वाजून 15 मिनिटांनी निघाली. तर दुसऱ्या दिवशी काय सांगितलेलं आहे दुसऱ्या दिवशी 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली. तर या प्रवासात किती वेळ लागला. जर आपण विचार केला रात्री तर ती दिवसा 10 वाजून 15 मिनिटांनी किती तास होतील तर 12 तास
होतील. मग या 10 वाजून सकाळचे 10 वाजून 15 मिनिटानंतर किती 1 वाजून 40 मिनिटे. म्हणजेच आपण असं करू शकतो ह्याच्यात अधिक 1 म्हणजेच 10 वाजेपासून जर 10 वाजूपासून 15 मिनिटे आणि नंतर 11 वाजून 15 मिनिटे होतो 1 तास. नंतर 12 वाजून 15 मिनिटे हे होतात 2 तास आणि 1 वाजून 15 मिनिटाला किती होतात 3 तास. म्हणून हे 3 तास आणि 15 मिनिटापासून 40 मिनिटापर्यंत जे होतात ते किती होतात तर 25 मिनिटे. जर आपण विचार केला तर इथे 15 मिनिटे आणि 40 मिनिटे इकडे आहेत, तर मिनिटे किती होतात 25. म्हणून किती मिनिटे 25 मिनिटे. तर हे 3 तास म्हणजे 3 तास आणि किती 25 मिनिटे. तर बेरीज केली तर किती होतात 0, 1 गेला हातचा 4 आणि 3 सॉरी इथे काय येणार आहे किती 12 तास झाले. सकाळी 10 वाजून 15 मिनिटापर्यंत किती तास झाले 12 तास. म्हणून 12 आणि 00 करू, त्याच्यात आपल्याला 3 तास. इथे 3 तास आणि 25 मिनिटे अजून लागणार आहेत. म्हणून जर आपण इथे 0 केलं इथे किती येणार आहे 0 नाही 5, इथे 2 आणि 2 आणि 3 किती होतात 5 आणि 1 म्हणजे 15 तास आणि 25 मिनिटे लागणार आहेत. तर मुंबईहून रात्री 10 वाजून 15 मिनिटाने निघालेली रेल्वे नागपूरला 1 वाजून 40 मिनिटाने पोहोचली तर ती 15 तास आणि 15 तास 25 मिनिटाने वेळ लागेल. 25 मिनिटे इथे मिनिटे लिहू, मिनिटे वेळ लागेल. अशा प्रकारे हा आपल्याला सोडवायचं आहे. तर इथेच आपला उदाहरण संग्रह 43 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला आवडल्यास, शिकवलेले समजल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.